मुख्यमंत्री फडणवीसांचा बुलेटवरून विधान भवनाकडे प्रवास, तिथून मंत्रालयाकडेही बाईकनेच रवाना। पुढील 6 महिने राज्य सरकारचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही। परदेश दौरेही मुख्यमंत्र्यांनी केले रद्द। मुख्यमंत्री फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटची पीयूसी एक्सपायर झाली आहे। विजय वडेट्टीवारांचा आरोप। सामान्य माणसाला दंड ठोकणारे पोलीस मुख्यमंत्र्यांकडून दंड वसूल करणार का, वडेट्टीवारांचा सवाल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ईव्ही कारमधून विधान भवनमध्ये दाखल। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंकडून इंधन बचत। पनवेल महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार, विना निविदा करोडो रुपयांची कामं दिली जात असल्याचा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा आरोप। अहिल्यानगरच्या नेप्ती बाजार समितीत कांद्याची आवक आणि भाव दोन्ही कोसळलं। कांद्याला 2 रुपये ते 14 रुपये प्रति किलो भाव, गाडी भाडं देखील मिळत नसल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघेही त्रस्त। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको महानगर भागात भीषण पाणी टंचाई, संतप्त महिलांचा एमआयडीसी कार्यालयात ठिय्या। पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा। रायगडमधील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। एकीकडे पंतप्रधान मोदींचे इंधन बचतीचं आवाहन, तर दुसरीकडे सीएनजीची दरवाढ होत असल्यामुळे वाहन चालकांचा मात्र संताप। बुलढाण्यातल्या तळोदा तालुक्यातल्या इच्छा गव्हाणाचा नयामाळ पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित। 150 कुटुंब आणि सुमारे 400 लोकसंख्या असलेल्या आदिवासी पाड्याला स्वातंत्र्यानंतरही पक्का रस्ता नाही। रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचा रोजच जीवघेणा प्रवास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।